72 लाखांची बनावट दारू वाहनासह जप्त, एलसीबी व साक्री पोलिसांची संयुक्त कारवाई. विमानतळ जागेच्या शोधासाठी कार्यकारी गट स्थापन करावा, पालकमंत्री रावल यांचे निर्देश. संत नरहरी महाराज जयंतीनिमित्त धुळ्यात चंद्रकांत सोनारांच्या अध्यक्षतेत विविध उपक्रम. आणि धुळ्यात रिपब्लिकन सेनेची ताकद वाढली, मंगेश जगतापांसह अनेकांनी केला पक्षप्रवेश. धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना गोपनीय माहिती मिळाली की साक्री पोलीस ठाणे हद्दीत लगडवाळ गावी एका घरासमोर लाल रंगाच्या टाटा टर्बो चारचाकी वाहनात बनावट विदेशी दारूसाठा आहे. या माहिती आधारे पोलीस निरीक्षक वारे यांनी साक्री पोलिसांच्या मदतीने सदर गावी जाऊन छापा टाकला असता त्या ठिकाणी MH08H2109 या क्रमांकाच्या लाल रंगाच्या टाटा टर्बो चारचाकी वाहनात 60,88,000 रुपये किमतीची रॉयल ब्ल्यू मार्ट विस्की ही बनावट दारू आढळून आली. 180 mlचे काचेच्या बाटल्या एकूण आढळून आल्या. पथकाने दारू व 10 लाखांचे वाहन असा सुमारे 72,88,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी आरोपी राकेश धनलाल भोये वय 26 राहणार धनकवाडी पारगाव तालुका साक्री याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, साक्री पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक वळवी यांच्या पथकाने केली. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहर आणि परिसराचा औद्योगिक विकास पाहता गोंदूर विमानतळाचं विस्तारीकरण किंवा नव्या विमानतळासाठी पर्यायी जागेचा शोध घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी गट स्थापन करावा, अशी सूचना राज्याचे पणन व राजशिष्टाचार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी विमानतळाबाबत आयोजित बैठकीत पालकमंत्री रावल बोलत होते. यावेळी आमदार राघवेंद्र पाटील, आमदार अनुप अग्रवाल, जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विनोद भदाने, अप्पर जिल्हाधिकारी संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर धुळे, शरद मंडलिक शिरपूर, कार्यकारी अभियंता RR पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह महसूल विभाग, विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. सुवर्णकार समाजाचं आराध्य दैवत संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांची 833वी जयंती मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी धुळे शहरात भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. माजी महापौर चंद्रकांत सोनार यांच्या अध्यक्षतेखाली कवी जगदीश देवपूरकर व ज्येष्ठ कामगार नेते सुनील देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सोहळ्याला सुवर्णकार समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संत नरहरी महाराजांची भक्ती, प्रामाणिकपणा, कष्ट, सामाजिक एकोपा आणि मानवतेचा संदेश समाजाला दिला. हरिहर ऐक्याचा महान विचार मांडणाऱ्या संत नरहरी महाराजांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी आहेत. या विचारांचा जागर करीत यंदाची जयंती धार्मिकतेसोबतच सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारी ठरली. धुळे महानगरपालिका आवारात असलेल्या संत नरहरी महाराजांच्या स्मारकस्थळी सुवर्णकार बांधवांच्या हस्ते पादुकांचं विधिवत पाद्यपूजन व पूजा करण्यात आली. यावेळी उपस्थित समाज बांधवांनी संत नरहरी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत समाजाच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली. त्यानंतर महानगरपालिका आवारापासून सुवर्णकार भवनपर्यंत भगवे पेटे व भगवी वस्त्रे परिधान करून सुवर्णकार बंधू भगिनींची दुचाकी रॅली काढण्यात आली. सुवर्णकार भवन येथे संत नरहरी महाराजांच्या मूर्तीचा विधिवत दुग्धाभिषेक, पूजन व महाआरती करण्यात आली. धार्मिक विधीनंतर समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा तसेच संत नरहरी महाराजांच्या कार्याशी सातत्याने जोडलेल्या सेवकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या आयोजन व नियोजनासाठी ज्येष्ठ सुवर्ण उद्योजक अजय शेठ नाशिककर, देवा सोनार, राजेंद्र बारकुशेठ जाधव, राकेश गाळणकर, दिग्विजय गाळणकर, गोटू पोद्दार, महेंद्र विस्पुते, यशराज देवरे, युवक संघटनेचे अध्यक्ष नकुल सुरेश ऐराव, जीवन सोनवणे, दीपक वारकर, महिला मंडळाच्या अध्यक्षा उषा देवपूरकर, विजय पिंगळे, रविराज सोनार, भूषण सोनार, अनिल पिंगळे, गौरव पिंगळे, अनिल देवपूरकर आदींनी विशेष योगदान दिलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जगदीश देवपूरकर यांनी केलं. कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर उपस्थित समाज बांधवांनी
साबुदाणा खिचडीच्या महाप्रसादाचा भक्तिभावाने लाभ घेतला. संत नरहरी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित या सोहळ्याला सुवर्णकार समाजातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सालाबादाप्रमाणे धुळे जिल्हा आणि सुवर्णकार समाज, धुळे सुवर्णकार मध्यवर्ती युवक मंडळ व सर्व शाखा, श्री संत नरहरी महाराज स्मारक समिती, महिला मंडळ आणि सर्व सुवर्णकार बांधवांच्या वतीने आज संत नरहरी महाराजांची 833वी जयंती साजरी करण्यात आली. प्रथम संत नरहरी महाराजांच्या पुतळ्याचा अभिषेक आणि महाआरती, त्यानंतर सुवर्णकार भवन या ठिकाणी परत संत नरहरी महाराज मूर्तीची पूजा, अभिषेक, महाआरती आणि त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत संत नरहरी महाराजांची आज 833वी जयंती ही धुळे जिल्ह्यात सुवर्णकार युवक संघटनाच्या वतीने अतिउत्साहात पार पडली. सर्वप्रथम धुळे महानगरपालिका येथे उभारलेले संत नरहरी स्मारक येथे पाद्यपूजन करून, तसेच सुवर्णकार भवन गल्ली नंबर 5 येथे देखील महाराजांचा अभिषेक हे करण्यात आले. तसेच दर रविवारी संत नरहरी महाराज यांचे पाद्यपूजन व स्वच्छता जी राबवली जाते अशा नरहरी सेवकांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. रिपब्लिकन सेनेची उत्तर महाराष्ट्रस्तरीय संवाद व आढावा बैठक धुळे येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉक्टर सुशील सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य अरुण रामराजे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत संघटनात्मक बांधणी, सामाजिक प्रश्न तसेच आगामी काळातील आंदोलनात्मक भूमिकेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मंगेश जगताप यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला. बैठकीत विनोद सोमवंशी जळगाव, विनोद पाटील मालेगाव, प्रफुल्ल तानबुडे, डॉक्टर उदयन पिंपळे, गजानन नगरदार, बाजू पिंपळे, वासुदेव नाईक यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केलं. अत्यंत उत्साही वातावरणात पार पडलेल्या या बैठकीत अरुण रामराजे यांनी रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर व युवा नेते ॲडव्होकेट अमन आंबेडकर यांच्या नेतृत्वाचा उल्लेख करीत संघटन मजबूत करण्याचं आवाहन केलं. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सुशील सूर्यवंशी यांनी महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर सरकारच्या भूमिकेवर टीका करीत वंचित, दलित व मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांसाठी रिपब्लिकन सेना सातत्याने लढा देत राहील अशी भूमिका मांडली. यावेळी सुरेंद्र शिंदे, डॉक्टर BY पवार, कृष्णा जगताप, भावेश बर्गे, सिद्धेश्वर गवळी, दीपक आखाडे, रोहन जगताप, निशांत पाटकर, आकाश सोनवणे यांच्यासह सुनील गवळे, प्रगती वानखेडे, संजय मोरे यांचा रिपब्लिकन सेनेत प्रवेश झाला. धुळे, नंदुरबार, जळगाव व नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. शिरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते सीताराम थोरात व प्राध्यापक दिनेश विभांडिक यांनी सूत्रसंचालन केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कमीत कमी 20 वर्ष काम केलेलं आहे सर. आणि त्यावेळेस 2-3 टर्म मी जिल्हा अध्यक्ष सुद्धा राहिलोय. आणि पहिले रिपब्लिकन चळवळीमध्ये बी काम केलेलं आहे, भारीपमध्ये बी काम केलेलं आहे. आणि माझा असा विचार होता साहेब त्यावेळेस बी की खरोखर कार्यकर्त्याने ना, कार्यकर्त्याला जर दमदार करायचं असेल ना तर कार्यकर्त्याला सुद्धा थोडं पाठबळ पक्षाने दिलं पाहिजे का, जेणेकरून तो पूर्ण ग्रामीणमध्ये फिरला पाहिजे. आता महत्वाची भूमिका त्याच्यात अशी बी साहेब की जर कधी आपल्याला ग्रामीणमध्ये लोकसभेचं जर काम करायचं असेल, लोकसभेची जबाबदारी अगर कोणी घेत असेल तर त्या माणसाला, त्या व्यक्तीला किंवा त्या पदाधिकाऱ्याला संपूर्ण ग्रामीण भागामध्ये प्रत्येक नागरिकाचे प्रश्न सोडावे लागतील. आणि ते प्रश्न सोडवण्याचे विषय असे आहेत साहेब की जवळजवळ राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या जवळजवळ आपण 50% तरी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजे. जर आपण त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवू तर ते कार्यकर्ते आपोआप आपल्या पाठीशी उभे राहतील. आता काही पक्षांमध्ये काय होतं साहेब माहिती आहे का की ग्रामीण भागामधून एखादी व्यक्ती येते, पोलीस स्टेशनचं काम घेऊन येते, कोर्टाचं काम असतं किंवा दवाखान्याचे अनेक प्रश्न असतात त्यांच्या येतात. परंतु आता काही पक्षांचं धोरण असं झालेलं आहे की फक्त त्यांच्या मुंड्या मोडा, चालूपुरता त्यांच्याकडनं पैसे घ्या, म्हणजे का त्यांचा ते स्वतःच आर्थिक बघतात आजचे कार्यकर्ते. कारण की आपलं आर्थिक करून घ्या आणि मग नंतर याचं काम होतं का नाही होतं ते बघू, असे बहुतेक 90% कार्यकर्ते झालेले साहेब. जेव्हा आम्ही ग्रामीण भागामध्ये फिरतो किंवा चर्चा करतो, लोकांशी संवाद साधतो, तर त्यावेळेस ते सांगतात
की जर काही करायचं असेल तर तुम्ही आमचे कामं आमचे प्रश्न हे तुम्ही सोडवले तर आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहत आहेत. आणि जर आपण अशाच पद्धतीने त्यांचे प्रश्न जर सोडत गेलो साहेब, तर मला असं वाटतंय की तुम्ही सांगितल्याप्रमाणे की आज आपण खासदारकीच्या टायमाला बी जर त्यांना कळून जातं की ग्रामीण भागामध्ये यांची कामाची पद्धत कशी आहे, लोकांना कसं जोडून घेत आहेत, आणि जर ही पद्धत त्यांच्या लक्षात आली तर ते आपोआप साहेब मी म्हणतो की आपोआप ते जवळ करतात. आणि या दृष्टिकोनातून आपण माहिती संकलित करूया आणि पक्ष कसा वाढेल, आनंदराज आंबेडकर साहेबांचे विचार हे घरोघरी कसे पोहोचतील आणि आपल्याला आपल्या भागातल्या समस्या सोडून घेण्यासाठी काम करावं लागेल. त्याचबरोबर रामराजे साहेबांनी जसं सांगितलं की आपल्याला आता राजकारणामध्ये पदं मिळवणं हे देखील गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याच भागातील आपलाच व्यक्ती कसा आपल्याला इथल्या स्थानिक प्राधिकरणावरती, ग्रामपंचायत असेल, नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असतील किंवा तुमच्या आमदारकी खासदारकीमध्ये आपला कोणी जाण्यास इच्छुक असेल, जाण्यासाठी सक्षम असेल, तर त्या व्यक्तीला आपण तिथं पाठवलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला काम करायचंय. या दृष्टिकोनातून आजची बैठक अतिशय महत्वपूर्ण आहे असं मी मानतो. आणि या दृष्टिकोनातून ज्यांना ज्यांना या भागामध्ये काम करायची इच्छा आहे त्यांनी सांगावं आणि त्या पद्धतीने आपण पुढील काम करूया. तूर्त एवढंच. जय भीम, नमोद्धार. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.